प्रेज द लॉर्ड. जीवनाकडे प्रवास हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि सध्या आपण काही आठवड्यांपासून पावलाने लिहिलेल्या रोमकरास पत्राचा अभ्यास करत आहोत. आता रोमकरास पत्र हे महत्त्वाचं काय आहे, कारण त्याच्यात अख्ख्या शास्त्राचा सारांश आहे. रोमकरास पत्राला बायबल इन अ कॅप्सूल म्हटलेलं आहे. जसं कॅप्सूल तसं एक अख्ख्या शास्त्राचा सारांश त्याच्यात आहे. म्हणजे रोमकरास पत्र जर कळलं, तुम्ही कोणतंही पुस्तक जुन्या करातलं नव्या करातलं वाचायला घेतलं तरी तो तुम्हाला कळू शकतं. त्याच्यामध्ये सुवार्ता काय, दैवाने काय केलं, काय करीत आहे आणि काय करणार आहे, तारण म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलं, आपल्याला आज काय उपलब्ध आहे, काय मिळालेलं आहे. बरेच वेळेस मिळालेलं असून आपण तेच मागतोय आणि मिळत नाही, कारण ते मिळालेलं आहे. तर ते काय आहे, ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी रोमकरास पत्रात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून रोमकरास पत्राला द कॉन्स्टिट्यूशन ऑफ ख्रिश्चन फेथ असं म्हटलेलं आहे. ख्रिस्ती विश्वासाची घटना. म्हणून रोमकरास पत्र हे संबंध गरजेचं आहे. आणि आता आपण 8व्या अध्यायात आज पोहोचलेलो आहोत. आणि मला आनंद वाटतो की हे संदेश अनेकांना आशीर्वादित ठरत आहे. रोमकरास पत्राचा विषय आहे येशू ख्रिस्ताची सुवार्ता. आणि सुरुवातीला पौलाने रोम येथील ख्रिस्ती बांधवांना लिहिताना पहिल्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनात तो म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग तो यहुदी असो की विदेशी असो, आपल्यासारखा इस्रायली असो की विदेशी असो, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचं तारण करण्याचं सामर्थ्य त्या सुवार्थेमध्ये आहे. आणि मग तो पुढे म्हणतो की तिच्यात म्हणजे सुवार्तेत देवाने त्याचं नीतिमत्व जे आपल्याला दिलं प्रभू येशूच्या द्वारे ते प्रकट केलेलं आहे. म्हणजे आपण धर्मकर्म करून स्वतःला धार्मिक करू शकत नाही, तर देवाने ती फ्री ऑफर केलेली आहे की आपल्याला एक नवी त्याची धार्मिकता उपलब्ध केलेली आहे. आणि म्हणून सुवार्ता समजणं हे महत्त्वाचं आहे, कारण देवाचं सामर्थ्य सुवार्तेमध्ये आहे. ज्यावेळेस सुवार्ता सांगितली जाते, गाजवली जाते, त्यावेळेस ते सामर्थ्य रिलीज जातं. जसं डायनामाईट आहे ना, ज्यावेळेस ते पेटवलं जातं तोपर्यंत सुरुंग उपयोगाचं नाही, पण सुरुंगाला जेव्हा पेटवलं जातं त्यावेळेस स्फोट होतो. तसं वचन शास्त्रात राहून इथे राहून उपयोग नाही. ज्यावेळेस आपण ते विश्वासाने सांगतो त्यावेळेस त्याचा स्फोट होतो आणि त्यावेळेस त्याचं दैवाचं सामर्थ्य कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. तर म्हणून पौल म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही. आणि मग तो पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतो की कशा रीतीने विदेशी देवापासून दूर गेलेले आहेत, मूर्तीपूजेकडे वळलेले आहेत, वेगवेगळ्या पापामध्ये आहेत, त्यांना सुवार्थेची गरज आहे. नंतर तो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात सांगतो की यहुदी लोक, जरी देवाने निवडलेले यहुदी लोक इस्रायल लोक आहेत, तरी ते नुसते धर्माने नामधारी यहुदी असून उपयोग नाही. त्यांनाही विश्वास ठेवणं गरजेचं आहे की फक्त अब्रामाची संतान म्हणून नाही, म्हणून यहुद्यांनाही गरज आहे. ते देखील पापी आहेत. आणि रोमकरास 3:23 तो म्हणतो की सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. म्हणजे यहुदी आणि विदेशी म्हणजे सर्व जगाला सुवार्थेची गरज आहे. तर पहिल्या 3 अध्यायामध्ये सुवार्थेची गरज, द नीड ऑफ द गॉस्पल, तो सांगतो. नंतर तो त्याच्यामध्ये हे सांगतो की धर्मकर्म करू, नियमशास्त्र पाळू, अर्पणविधी देऊ, कुणी देवाला संतुष्ट करत नाही किंवा त्याच्यामुळे पापांची क्षमा किंवा तारण होत नाही. ते फक्त एक सावली होती, छाया होती की देव त्याचा पुत्र पाठवेल तोपर्यंत करायचे होते. त्याच्यामध्ये ते पूर्ण झालेले आहे. आणि 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये तो सांगतो की तारण हे देवाच्या कृपेने विश्वासाने आहे. तो म्हणतो की आपल्याला करायचं काही नाही आहे, नियम कोणते पाळायचे नाही, देवाला द्यायचं काही नाही आहे, की जे केलं ते समजून त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हे 4थ्या अध्यायात तो सांगतो की विश्वासाने तारण, अब्रामाने विश्वास ठेवला आणि देवाने त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान ठरवलं. तसं तो म्हणतो की विश्वासाने तारण आहे, कर्म धर्म करून नाही आहे.
आणि 5व्या अध्यायामध्ये तो सांगतो की तो विश्वास ठेवल्यानंतर देव आपल्याला विश्वासाने नीतिमान असं जाहीर करतो, डिक्लेअर करतो की निर्दोष आहोत. आपल्यावर जरी खुनाचा पापाचा आरोप होता तरी प्रभू येशू ख्रिस्ताने ती शिक्षा भोगली आणि आपल्याला मोकळं केलेलं आहे. 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये तारण कृपेने विश्वासाने आहे हे तो सांगतो. 6व्या अध्यायामध्ये तो हे सांगतो की ख्रिस्ती जीवन की प्रभू येशू ख्रिस्ताने पाप तर वाहिले पण पापी स्वभाव देखील आदामापासूनचा आपल्यामध्ये जो आलेला तो पण स्वतःवर घेऊन वधस्तंभावर खिळून टाकला आणि आपल्यामध्ये एक नवीन स्वभाव, एक नवा आत्मा त्याने घातलेला आहे. हे 6व्या अध्यायात तो सांगतो. पापाच्या सत्तेपासून, अधिकारापासून, कंट्रोलपासून मुक्त केलेला आहे. रोमकरात 6:14 तो म्हणतो की पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. ज्यांचं तारण झालेलं नाही ते कंट्रोल करू शकत नाही, व्यसनमुक्त होऊ शकत नाही, कारण माणूस जन्मापासून पापी आहे. आदामापासून तो पापी स्वभाव प्रत्येकामध्ये आहे, तो पाप करायला लावतो. आणि 6व्या अध्यायात तो म्हणतो की प्रभू येशूने तो पाप वाहिलंच पण तो पापी स्वभाव पण स्वतःवर घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकलेला आहे. म्हणून जो स्वभाव आपल्याला पाप करायला लावतो तो देखील त्याने निष्क्रिय केलेला आहे, आपल्याला आतून नवीन केलेला आहे. आणि मग 7व्या अध्यायात मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की जरी हे सर्व झालेलं आहे तरी आपल्याकडून चुका घडतात, आपल्याकडून पाप घडतात, नाही का. आत्म्याचं जरी तारण झालेलं असलं तरी ते आउटवर्किंग किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण पूर्ण त्या आशीर्वादात चालत नाही, त्या विजयात चालत नाही. एक संघर्ष आपल्यामध्ये आहे. आणि पाऊल म्हणतो की प्रत्येकजण आपण त्या संघर्षात आहोत. हालेलुया. 7वा अध्याय आणि याचं 15वं वचन बघा. रोमकरात 7 आणि 15 तो म्हणतो की जे कर्म मी करतो त्याचे मला ज्ञान नाही, पण जे माझ्या मनात असते ते मी करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य किंवा वाईट वाटते तेच मी करतो. पाऊल म्हणतो, तो म्हणतो की आपल्यामध्ये जो स्वभाव, जो जुना स्वभाव आहे आदामापासून आलेला, तो आपल्याला प्रॉब्लेम करतो, तो आपल्याला पापात पाडतो. तो म्हणतो इच्छा मी करू शकतो पण जे वाईट ते माझ्याकडून घडते. आणि मग पुढं तो काय म्हणतो बघा, वचन 18 7वा अध्याय आणि वचन 18, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. म्हणून जे लोक म्हणतात की आपल्यामध्ये देव असतो हे चुकीचं का आहे, कारण इथंच सांगतं की आपल्यामध्ये देव नाही आहे. देवाचं कनेक्शन जन्मापासून आपलं तुटलेलं आहे. आपण पहिल्या आदामाची संतान आहोत. आपल्यामध्ये चांगलं वसत नाही आहे. आपण किती सुसंस्कृत, किती चांगल्या लोकात राहिलो, किती उच्च शिकलो, संस्कारित झालो, तरी आतून प्रॉब्लेम तो तसाच आहे. म्हणून तो म्हणतो की मला माहीत आहे की माझ्यामध्ये चांगलं वसत नाही. आपल्याला माहिती आहे की पाऊल सगळ्यात उच्च बन्यामीन वंशाचा होता. तो त्या काळातला हायली क्वालिफाईड गमालेल नावाचा जो प्रसिद्ध शिक्षक होता, त्याच्या हाताखाली त्याच्या अंडर शिकलेला होता. म्हणजे तो उच्च शिक्षित होता, इतर शिष्यांप्रमाणे नव्हता. तरी तो म्हणतो की मला माहिती आहे की माझ्या ठाई काही चांगलं वसत नाही. तुम्हाला वाटतं का? अनेक ख्रिश्चन लोकांना वाटत नाही. ते म्हणतात धार्मिक घराणं आहे ना, त्यांना वाटतं की आम्ही धार्मिक आहोत. पण हेच वाटणं चुकीचं आहे, कारण शास्त्र सांगतं की आपण आदामाचे असल्यामुळे आपल्यामध्ये चांगलं वसत नाही. आपण रॉंग करतो, नाही करायला पाहिजे, प्रत्येकाला कळतो तरी करतो. कारण का? कारण प्रॉब्लेम आदामापासूनचा स्वभाव. तर 18व्या वचनात तो म्हणतो, जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावे असे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. हा काय आहे? हा ख्रिस्ती जीवनातला संघर्ष आहे. बिलीवर लोकांचा संघर्ष आहे की दररोज आपल्या जीवनात वाईट विचार, वाईट कृत्ये, वाईट बोलणं, वाईट वागणं. पण आपण बिलीवर, देवाचे लोक, पण तरी ह्या गोष्टी आपल्याकडून घडतात. हा संघर्ष आहे की देवाच्या मागे चालण्याचा, त्याच्याजवळ चालण्याचा. आणि एक पार्ट आपल्याला देवापासून दूर ओढतोय, एक पार्ट देवाच्या जवळ नेत आहे. किती जणांना समजतंय मी काय बोलतोय ते? जर तुम्ही
जर तुमचं तारण झालेलं असेल, तुम्ही देवाकडे तुम्हाला ही भाषा कळेल मी काय बोलतोय ते. जर नसेल तर तुमच्या डोक्यावरून जाईल. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला असेल तर तुमच्यात ती इच्छा निर्माण होईल की त्याचं वचन वाचलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. पण दुसरा आत्मा सांगाल की जाऊ द्या. हा संघर्ष असतो आणि हा स्ट्रगल, ख्रिस्ती जीवनातला संघर्ष या 7व्या वचनात आपल्याला आढळतो. पाऊल म्हणतो की जे वाईट ते माझ्याकडून घडतो. मी इच्छा करू शकतो पण पूर्णपणे आज्ञापालन मी करू शकत नाही आहे. किती विशेष आहे. काय म्हणता काय ब्रदर, म्हणजे कोण? पाऊल म्हणतो हो, म्हणून कोणीच म्हणू शकत नाही की मी परिपूर्ण आहे, मी सगळं देवाचं आज्ञापालन करतो. नाही, हा देवाच्या लोकांचा संघर्ष, स्ट्रगल. आणि मग वचन 22 बघा, 7वा अध्याय 22वा वचन, रोमकरास पत्र. माझे अंतस्थ जे आहे ते देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीत. तो म्हणतो माझा आत्मा देवामध्ये हर्ष करतो की आत्म्याचं तारण झालेलं आहे. माझं मन देवाविषयी उत्सुक आहे. तरी माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसून येतो. आता हे फार 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 महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नीट डोळे उघडून शास्त्रात पाहाल, जर खरंच त्याची वाणी ऐकायला तुम्ही आलेले असाल तर कृपा करून गुंगून जाऊ नका. तुमचे डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि देवाचं वचन बघा. जर तुम्ही खरंच मनापासून म्हटले असं की प्रभू तू माझ्याशी बोल, तर आता तो काय बोलत आहे हे ऐकायला तयार राहा. कारण त्याच्या मुखातील एक शब्द माणसाचं जीवन कायमचं बदलून टाकतो. लक्ष पांगू देऊ नका. हालेलुया. वचन 22 तो म्हणतो वचन 23 मध्ये की माझ्या अवयवात म्हणजे माझ्या शरीरात एक वेगळा नियम, एक वेगळा फोर्स कार्य करीत आहे. बघा, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे बघा, आतून मला वाटतं की पूर्ण आज्ञापालन करावं, देवाच्या मार्गात चालावं, त्याच्या सानिध्यात राहावं. पण शरीरात दुसरा एक नियम आहे, तो मला पापात पाडतो, देवापासून दूर नेतो. म्हणजे 2 नियम तो म्हणतो माझ्यामध्ये कार्य करीत आहे. म्हणून सांगतो नीट ऐका. हा जो संघर्ष आहे ज्याच्यात तुम्ही आणि मी आहोत, देवाचे लोक आहोत, आणि या शेवटच्या काळामध्ये बाहेरून पाप आहे, आतून पाप आहे, याच्यावर उपाय काय आहे हे आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. ख्रिस्ती जीवन काय आहे? पाप करायचे, क्षमा मागायची हे नाही. विजय जर जीवन आहे तर विजय कसा मिळू शकतो हा आजचा विषय. म्हणून नीट लक्ष द्या जर खरंच विजयी जीवन जगायचं असेल तर. वचन 24 तो म्हणतो किती मी कष्टी मनुष्य, किती मी दुःखी मनुष्य. त्याला दुःख वाटत होतं की इच्छा असून मी पूर्णपणे देवाचं आज्ञापालन करू शकत नाही. किती जणांना हे दुःख वाटतं की मला पाहिजे त्या लेवलला पाहिजे तेवढं समर्पण मी करू शकत नाही, माझ्याकडून चुका होतात. किती जणांची जाणीव होती, जाणीव झाली पाहिजे. फक्त चर्चला येऊन आठवड्यातून एकदा 2 मिनटं शास्त्र वाचून किंवा चर्च करून खुश होऊन जायचं नाही. खोटी फसवणूक करायची नाही आहे. तो म्हणतो की मला दुःख वाटतं की मी पूर्णपणे त्याचं आज्ञापालन करू शकत नाही. किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडवेल? कशातून? देहातून, शरीरातून. त्या वचनात बघा, शरीर, बॉडी, डोळे, हात, पाय, मन, मामा हे पाप करायला लावतात. करण्याच्या अगोदर माणूस प्लॅनिंग करतो, विचार करतो. म्हणून मन त्याच्या अधीन करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट करण्याच्या अगोदर त्याची प्लॅनिंग, विचार येतात. पण विचार येऊन जर थांबलं तर कृती होत नाही. तुम्ही थांबवू शकता पण आपण थांबतच नाही. आपण ते करून मोकळे होतो आणि मग सैतान सोडून जातो. मग वाटतं की उगीच असं बोललो, उगीच असं केलं. प्रॉब्लेम आपलं मन. म्हणून हे मन देवाच्या अधीन करणं गरजेचं आहे. सैतान करायला लावत नाही, तो फक्त डोक्यात विचार घालतो. तो फक्त म्हणतो ते बघ ते फळ कसं आहे, दिसायला कसं आहे. तो तोडायला लावतो आणि खायला लावतो. आपण तोडतो आणि आपण खात असतो. तो तोडून देत नाही, लक्षात घ्या.
ते तुम्ही आणि मी करत असतो. तर पौल या ठिकाणी म्हणतो की किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडविल? याच्यावर काय उपाय? आत्म्यातून देवाने मला नवं केलेलं आहे, नीतिमान ठरवलेलं आहे, तारण केलेलं आहे, निवडलेलं आहे, त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. पण माझा देह, माझे विचार, माझं मन मला अडखळून येतं. तो म्हणतो कोण मला याच्यातून सोडवेल? आणि मग वचन 25, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे उपकार स्मरण करतो. तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यातूनही मला मुक्त केलेला. आणि पुढं तो सांगणारे 8व्या अध्यायात आपण पाहणार आहोत. तो म्हणतो मी प्रभू येशूचे उपकार मानतो की हा पण प्रॉब्लेम त्याने सोडवलेला आहे. याप्रमाणे मी स्वतः मनाने देवाच्या नियमांचे दास्य करतो आणि देहाने म्हणजे शरीराने पापाच्या नियमाचे दास्य करतो. म्हणजे एक शरीराचा नियम, एक आत्म्याचा नियम. आत्म्याचा नियम सांगतो की देवाच्या जवळ, त्याच्या सानिध्यात, वचनात राहिलं पाहिजे. शरीराचा देहाचा नियम शरीर सांगते की नाही, तू कंट्रोल करू शकत नाही, शरीर आपल्याला पाप करायला लावतो. दोन नियम कार्य करीत आहेत. हा संघर्ष 7व्या अध्यायात आहे आणि याच्यावरचा उपाय 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि आज आपण 8व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये याच्यावर काय उपाय आहे ही आनंदाची बातमी पौल सांगतो आहे. चॅप्टर 8. आता बघा 8व्या अध्यायाचं पहिलं वचन. हा संघर्ष वर्णन केलेला असताना स्वतःच्या जीवनावरून पौल आता उपाय सांगतो की याच्यावर देवाने काय उपाय केला नाही. 8वा अध्याय पहिलं वचन. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही. ख्रिस्त येशूमध्ये आहेत म्हणजे ख्रिस्ताकडे आलेले आहेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने देवाने त्याचा आत्मा त्यांना दिलेला आहे. ते सैतानाच्या राज्यातून, अंधकारातून प्रकाशात आलेले आहेत. सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात आलेले आहेत. ते नुसते ख्रिश्चन नाही, जे ख्रिस्त येशूमध्ये आहे. ख्रिस्ती धर्मात असणं वेगळं आणि ख्रिस्तामध्ये असणं वेगळं. परत एकदा रिपीट करतो. ख्रिस्ती धर्मात जन्म घेणं वेगळं आणि ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये येणं वेगळं. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही, त्यांना आता शिक्षा नाही. कारण ती शिक्षा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर भोगली. आपण टी व्हीवर पाहतो, पेपरला, लोक एवढे दुष्ट, इतकं भ्रष्ट झाले, इतके क्रूर रीतीने आपण म्हणतो की देव काहीतरी का, देव शिक्षा का देत नाही? कारण देवाने माणसाची शिक्षा त्याच्या पुत्राला 2000 वर्षापूर्वी दिली. हा कृपेचा काळ आहे. तो त्याच्याकडे प्रत्येकाने वळावं याची वाट पाहत आहे. तो शिक्षा देणार आहे, एक दिवशी न्याय करणार आहे. पण आत्ता सध्या कृपेचा काळ आहे, सुवार्थेचा काळ आहे. तो प्रत्येकाला टाईम दिलेला आहे. वळतो की नाही, विश्वास ठेवतो की नाही, नाही वळलं तर पुढं न्याय आहे. पण शिक्षा पापांची त्याने भोगली. म्हणून तो म्हणतो की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही आहे. त्यांच्यावर कोणते दोषारोप नाही आहे. सगळे जे दोषारोप होते ते रद्द केलेले. प्रभू येशूने स्वतःवर घेतले, त्याची शिक्षा भोगली आणि मुक्त केलेला आहे. ही सुवार्ता आहे. पण तरी कधी कधी आपल्याला दोषी आहोत असं वाटतं की नाही? किती जण समजतं मी काय बोलतोय? मी तुमच्याशी बोलतोय. काही वेळेस आपल्याला आपण दोषी आहोत, भयंकर पापी आहोत असं वाटतं. का वाटतं? कारण आपलं जुनं मन, जुने विचार. का वाटतं? कारण आपण देवाच्या स्टँडर्डप्रमाणे काहीतरी चूक, पाप केलेलं असतं म्हणून. पण ते वाटल्यावर आपण जर हे म्हटलं, हा विश्वास ठेवला की ह्याही पापाची शिक्षा प्रभू येशूने भोगलेली आहे, ह्याही पापाची क्षमा केलेली आहे, तर आपण त्याच्यावर विजयी होतो. नाही तर तसं वाटत राहताना आपण अजून डाऊन होतो. आणि हीच सैतानाची इच्छा असते. प्रार्थना करताना लाज वाटण्यासारखं वाटणं, गाणे म्हणताना लाजल्यासारखं वाटणं, अपराधासारखं भयंकर मोठा पापी असल्यासारखं वाटणं. सैतान दोषी ठरवतो, पण काही वेळेस आपण पण स्वतःला दोषी ठरवतो. ऐकून घ्या कसं. तुम्ही जर ठरवलं समजा की मी रोज उठून 1 तास सकाळी उठून बायबल रीडिंग करेल, प्रार्थना करेल. आता किती जणांना ठरवलं होतं मी विचारणार नाही, पण ज्यांनी ठरवलं होतं त्यांना माहीत आहे की ते कधी होत नाही. का? पण जेव्हा झालं नाही तेव्हा काय वाटतं? आपल्यालाच वाईट वाटतं.
देवाने सांगितलं होतं की 1 तास उठून बायबल रीडिंग प्रार्थना कर? नाही. तो नियम आपण स्वतः केलेला असतो की मी करणारच नाही, असं बोलणारच नाही, आणि तेच नेमकं आपण करतो. आणि ते झाल्यानंतर आपण स्वतःला दोषी ठरवतो. आणि हे दोषारोप, हे विचार आपल्याला दोषी ठरवतात. सैतानी दुरात्मे त्याचा फायदा घेतात आणि आपल्याला सायडिंगला लावतात आणि आपण देवापासून जसं काही दूर जातो. म्हणून हे सत्य आपल्याला मुक्त करतं की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दंडाज्ञा किंवा शिक्षा नाही. देवाने शिक्षा रद्द केलेली आहे. देव दोष लावित नाही, सैतान दोष लावणार आहे. परत एकदा, देव दोष लावणारा नाहीये, सैतान दोष लावणारा आहे. जेव्हा तुम्हाला दोषी, अपराधी, पापी असं वाटतं, ते वाटणं कोणाकडून आहे? पवित्र आत्म्याकडून नाही आहे, सैतानाकडून आहे. आता समजलं? प्रभू येशूने तुमच्या त्या पापांची क्षमा केलेली आहे, पण विश्वास नाही. कारण विश्वास जर ठेवला तर ते खरं वाटेल. आपल्याला खरंच वाटत नाही. असं कसं? म्हणून सुवार्ता इतकी खरी आहे, इतकी खरी आहे, इतकी चांगली आहे की खरंच वाटत नाही. आणि जेव्हा असं वाटतं की असं कसं म्हणता पाळत साहेब, तेव्हा कळायचं की कोणाला तरी थोडीशी सुवार्ता कळायला लागलेली, थोडं थोडं समजायला लागलेलं आहे. कारण असं वाटलंच पाहिजे की मी ही जे करतो ते चुकीचं आहे का? मग असं कसं देवाने कसं काही क्षमा केली? कारण ते केलेलं आहे. हीच तर आनंदाची बातमी आहे. कारण ही देवापासून आहे आणि त्याची मोफत देणगी आहे. ते आपण देवाला काही देऊन करून मिळवू शकत नाही आहे. तर ख्रिस्त येशूमध्ये जे आहे तो म्हणतो त्यांना दंडाज्ञा नाही आहे. ह्या ज्या भावना, हे जे विचार, ह्याच्यावर आपण कसं विजयी होऊ शकतो? हे जे दोषारोप स्वतःवर लावणारे. मग तो म्हणतो दुसऱ्या वचनामध्ये, जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले. 2 नियम इथं सांगितलेले आहे. अंडरलाईन करा. जीवनी आत्म्याचा नियम 1 आणि पाप व मरण यांचा नियम 2. 2 प्रकारचे नियम सांगितले. जीवनी आत्मा म्हणजे पवित्र आत्म्याचा नियम, त्याचा एक नियम आहे. आणि पाप आणि मरण याचा नियम आहे. पापाचं वेतन मरण आहे. रोम करा 6:23. माणूस जे काही पेरतो त्याची कापणी करील. नियम आहे. पेरलं की उगवतं, वाईट केलं की त्याचं प्रतिफळ एक दिवशी मिळतं. नियम आहे. नाही पण माझा विश्वास नाही, काही फरक पडत नाही. त्या चालू बटनाला, लाईटला, ओपन वायरला हात लावला तर शॉक लागेल. नाही पण मला नाही वाटत शॉक लागेल. तुमच्या वाटण्यावर उपयोग नाही आहे. तो नियम आहे इलेक्ट्रिसिटीचा. जर ती ओपन वायर आहे तर शॉक लागणारच. तसं देवाचे नियम मोडले की त्याचे परिणाम भोगावे लागणारच. तुम्हाला वाटो अगर न वाटो. नाही पण माझा विश्वास नाही, फरक पडत नाही. विश्वास आहे का नाही आहे, तो नियम आहे. तर 2 नियम आहेत. एक पवित्र आत्म्याचा नियम आणि एक पापाचा मरणाचा नियम. एक जीवन देणारा नियम आणि एक मरण आणि त्याची शिक्षा देणारा नियम. तो म्हणतो जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरणाच्या नियमापासून मुक्त केले. हालेलुया. मध्ये जे विचार जे पाप करायला लावतात तो पाप व मरण याचा नियम. आणि तो पाऊल म्हणतो मला पाप करायला लावतो, दोषी ठरवतो, अपराधी ठरवतो. पण आणखी एक नियम आहे की ज्या नियमाने मला ह्या नियमापासून मुक्त केलेला आहे. हा नियम कंट्रोल करतो मला, तेव्हा मी पाप करतो. पण तो म्हणतो दुसरा एक जीवनी आत्म्याचा नियम आहे, तो मला त्याच्यातून मुक्त करतो. म्हणजे काय? म्हणजे हे आता नीट ऐका. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाचा नियम. किती लोकांना माहीत आहे की कोणती गोष्ट वर फेकली तर नियम आहे. नाही पण मला नाही वाटत नाही. त्याचा नियम जे आहेत ते फक्त नाशिकपुरते नाही, महाराष्ट्रापुरते, भारतापुरते नाही, ते जागतिक नियम आहेत. गुरुत्वाकर्षण फक्त इथंच आहे का? जगभर युनिव्हर्सल लॉ आहे की जी वस्तू वर फेकली ती खाली आलीच पाहिजे, पडतेच. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. आता नीट ऐका, हे प्रगटीकरण आहे. हे जर समजलं तर वचन समजा. म्हणजे वर काही त्या
एक फोर्स आहे, एक शक्ती आहे की जे खाली ओढते पृथ्वीवर. पण ह्याच्या विरुद्ध आणखी एक नियम आहे की ज्याच्यामुळे अंतराळयान आणि विमानं हे हा नियम मोडून आकाशात जातात, अंतराळात जातात. नाही समजला? तो नियम आहे लॉ ऑफ एरोडायनॅमिक्स. गुरुत्वाकर्षणाचा नियम खाली ओढतो, पण त्या लॉचा, त्या नियमाचा शोध लावला विमानं ज्यांनी तयार केली, त्यांनी शोध लावला की अजून एक नियम आहे की हा पण नियम तोडून आपण वर जाऊ शकतो. तशा रीतीने पाऊल म्हणतो की एक पापाचा नियम आहे जो पाप करायला लावतो, पण देवाचा पवित्र आत्माचा नियम आहे जो मला त्याच्यातून मुक्त करून देवाच्या मार्गात चालायला लावतो. म्हणून म्हटलं की हे फार महत्त्वाचं आहे. जर विजयी जीवन जगायचं असेल तर, पापावर दैनंदिन जीवनात विजयी जीवन जगायचं असेल तर, रोमकरास पत्र आणि त्याच्यातला 8वा अध्याय. कारण आपण जर विजयी झालो तर आपण दुसऱ्याला विजयी मिळवून देऊ. मी जर पापात अडकलेलो आहे, भ्रष्टतेत आहे, मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करून मी दुसऱ्याला मुक्त करू शकतो का? तुम्ही करू शकता का? नाही. आधी आपण विजय मिळवला पाहिजे, मग आपण दुसऱ्याला विजय मिळवून देऊ शकतो. आधी तुम्ही विजय मिळवला पाहिजे, मग तुमच्या मुलाबाळांना, दुसऱ्या चर्चच्या लोकांना विजय मिळवून देऊ शकता. तर 2 नियम आहेत पाऊल सांगतो. मरण, पाप व मरण यांचा नियम जो खाली ओढतो गुरुत्वाकर्षणा सारखा, आणि दुसरा एक एरोडायनॅमिक्सचा नियम जो त्याच्यावर विजय मिळवून मला त्याच्यातून वर नेतो. म्हणून मी देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो. तो म्हणतो. आता तो काय आहे बघा. तर पहिल्या वचनात तो म्हणतो की आपल्याला ही शाश्वती गॅरंटी आहे की आपल्यावर दोषारोप लागणार नाही. पहिल्या वचनावरून दंडाज्ञा नाही म्हणजे जगाचा न्याय होईल पण आपला न्याय होणार नाही. लिहून घ्या, पॉईंट आहे तो. ख्रिस्त येशूमध्ये दंडाज्ञा नाही म्हणजे त्यांचा न्याय होणार नाही आहे. शास्त्र स्पष्टपणे सांगतं. न्यायाचा दिवस येत आहे पण आपल्यासाठी नाही आहे, जगासाठी. लक्षात घ्या. जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व नियम यांच्या नियमापासून मुक्त केले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अंतराळयान वर उडतं, चंद्रावर जातं, अंतराळ जातं, ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर विजयी होऊन मुक्त होतं. इकडे ऐका. ज्यावेळेस विमान वर उडतं ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमातून मुक्त होतं. आणखी एक फोर्स त्याला ते नियम तोडून वर नेत असतो. आणखी एक फोर्स आपल्यामध्ये कार्य करीत आहे पवित्र आत्म्याचा. तो आपल्याला ह्या शरीरावर, ह्या मनावर विजय करून वर नेत असतो, पुढे नेत असतो, देवामध्ये पुढे नेत असतो. एक फोर्स मागं ओढत असतो की जाऊ दे रे, काय दर रविवारी चर्च, काय रोज रोज बायबल रीडिंग करायचं, प्रार्थना करायचं. पण दुसरा नियम पवित्र आत्म्याचा आपल्याला पुढे नेत असतो. हालेलुया. आणि त्या नियमाने तुम्ही आणि मी चालायला पाहिजे. तिसरं वचन बघा. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल असण्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता. तो म्हणतो नियमशास्त्र दुर्बल नव्हतं, नियमशास्त्र चांगलं आहे, पण देह स्वभाव, माणूस दुर्बळ आहे, माणूस पापी स्वभावाचा असल्यामुळे ते नियमशास्त्र पाळू शकत नाही. हा त्याचा अर्थ. देह स्वभावामुळे दुर्बल असल्याकारणाने जे ते असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरिता पाठविले. म्हणजे काय? म्हणजे हे इकडं वर बघा. आपण शरीरात देवाच्या सगळे नियम पाळू शकत नाही, म्हणून देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी ते सगळे नियम पाळले, सगळे नियमशास्त्र पाळले. आणि तरी आपण पोरांना सांगतो की 10 आज्ञा पाळ, हे सण करा, ते वार करा. ते करायसाठी नाही आहेत. ते माणूस किती पापी आणि देव किती पवित्र आहे माणूस पाळू शकत नाही हे माणसाला दाखवण्यासाठी देवाने दिलेले होते. जर पाळू शकत होता तर मग ते अर्पण कशासाठी दिले असते? पाळू शकत नाही म्हणून वेगवेगळे अर्पण दिले की ते नियम मोडले तर हे अर्पण आणा, हे अर्पण करा, हे जनावर, हे पक्षी अर्पण करा. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते? हंगामाचा सण वगैरे सगळे सण आपण पाळायचे नाही आहे. ते त्या काळात इस्रायलासाठी होते, येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहेत. म्हणून
म्हणून सुवार्तेची गरज ख्रिश्चन लोकांना पण आहे, विधर्म्यांना पण आहे, यहुदी लोकांना पण आहे आणि विदेशांना पण आहे. प्रेज द लॉर्ड. यहुदी लोक नियम पाळण्यात बिझी आहे, ख्रिश्चन लोक नियम पाळण्यात बिझी आहेत. पण सुवार्ता हे कोणते नियम पाळा ही सुवार्ता नाही आहे, तर त्याच्यापासून येशू ख्रिस्ताने मुक्त केलं आहे. विश्वास ठेवाने घ्या ही सुवार्ता आहे. विश्वास ठेवान त्याच्या राज्यात या. सैताने आपल्याला करीत बसवलेलं आहे, पाळत बसवलेलं आहे, आणि पाळता पाळता आपण म्हातारे होतो आणि कोणीच ते करू शकत नाही. पाऊल म्हणतो, किती हा कष्टी मी मनुष्य, मला याच्यातून कोण सोडविल. मी देवाचे आभार मानतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मला या नियमापासून मुक्त केलेला आहे. धर्माचा पगडा किती भयंकर असतो नाही का. धर्म कर्म धर्म कर्म, आपल्याला वाटतं किती करू, काय करू, हे करू का ते करू. पण सुवार्ता मुक्त करणारी सुवार्ता की करायचं काही नाही, त्याने केलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त घ्यायचा आहे. पापाची क्षमा त्याची मोफत देणगी आहे. शारीरिक आरोग्य, रोगापासून मुक्ती त्याची मोफत देणगी आहे. शापापासून मुक्ती ही त्याची मोफत देणगी आहे. उपास तापास करून आपल्याला मिळत नाही आहे. आपला प्रॉब्लेम काय, आपण करतो आणि आपल्याला वाटतं हे करतो म्हणून देवाने दिलं पाहिजे. तो म्हणतो करू नको, जे प्रभू येशूने केलं त्याचा विश्वास ठेव आणि घे. म्हणून करणं थांबवा आणि विश्वासाने त्याच्याकडून घ्यायला शिका. प्रार्थनेचे उत्तर त्याच्या कृपेमुळे आहेत. तुम्ही आणि मी किती धार्मिक आहोत. पावलाने सांगितलं त्याची स्टोरी की मला जे वाटतं ते मी करत नाही, पण वाईट ते माझ्या हातून घडतं, पण तरी दुसऱ्या नियमाने मी चालतो की तो नियम मला याच्यावर विजयी करतो. त्या नियमाने तुम्ही आणि मी चाललो तर आपण विजयी जीवन जगू शकू. हालेलुया. तर तो म्हणतो की हे शरीराने साध्य नव्हतं, म्हणून देवाने आपला पुत्र देह स्वभावाने पाठवला. मनुष्य होणं का गरजेचं होतं त्याला. पुढच्या महिन्यात आपण सगळं जग साजरा करे की देव मनुष्य झाला, पण का झाला हे कोणालाच नक्की माहीत नाही. की देहामध्ये, शरीरात आपण देवाला खुश करू शकत नाही, सगळे नियम पाळू शकत नाही. आपल्या ऐवजी ते नियम पाळण्यासाठी, आपल्या ऐवजी आपली शिक्षा भोगण्यासाठी तो जगात आला. सेलिब्रेट करण्यासाठी फक्त नाही. ते आपण कळल्यावर सेलिब्रेट करणं ते खरं सेलिब्रेशन आहे. प्रेज द लॉर्ड. ते न कळता पापात व्यसनात राहून आपण ख्रिसमस सेलिब्रेट करणं हे सेलिब्रेशन नाही. मुक्त झाल्यानंतर खरा आनंद आहे, नाताळाचा खरा आनंद, की तो देहात माझ्यासाठी आला, या शरीरामध्ये, या जगामध्ये, आणि त्याने माझ्याऐवजी त्याने देवाचं आज्ञापालन केलं, त्याने नियम पाळले, त्याने माझी शिक्षा भोगली आणि मला मुक्त केलं. मी देवाचे आभार मानतो. तिसरं वचन बघा. आणि देहाने व पापाकरिता पाठविले. आणि शेवटचा भाग 3ऱ्या वचनाचा 8व्या अध्यायाच्या, देहात दंडाज्ञा करून, अंडरलाईन करा, देहात दंडाज्ञा करून, म्हणजे शरीरात त्याला शिक्षा देऊन त्याने शरीरात शिक्षा भोगली. पण ते म्हणतात असं नको होतं, तो किती चांगला माणूस होता. अरे त्याने जर भोगली नसते तर तुम्हाला मला एक दिवशी भोगावी लागली असती. देवाचे आभार माना की त्याने ती शिक्षा भोगली आहे. देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला, पापाची सत्ता कॅन्सल केली, पापाचा कंट्रोल मोडून टाकला. प्रेज द लॉर्ड. देहात दंड भोगून पापाचा मोड केला. म्हणून 6:14 मध्ये तो म्हणतो की पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही आहे. म्हणजे काय, म्हणजे हे मला पाहिजे तर मी पाप करू शकतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता, पण पाप आपल्याला कंट्रोल करू शकत नाही. आपल्या इच्छेवर आहे. पण ज्याचं तारण नाही झालं तो कंट्रोल नाही करू शकत. त्याच्याकडून ते घडतंच, होतंच, कारण त्याच्यामध्ये दुसरा नियम कार्य नाही करीत, एकच नियम कार्य करतोय. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजते. पण आपल्यामध्ये ख्रिस्त येशूमध्ये जे आहे त्यांच्यामध्ये 2 नियम कार्य करतात, मरणाचाही नियम आणि देवाच्या आत्म्याचाही नियम. म्हणून त्या आत्म्याच्या नियमाने आपण पापावर विजयी होऊ शकतो. यासाठी की आपण जे देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपणामध्ये नियमशास्त्राविरहित आचरण पूर्ण व्हावे. म्हणजे काय, की आत्म्याने आपण आज्ञापालन करावे. देहाने आपल्याकडून चुका होतील, विचाराने चुका होतील, देवाला पण माहीत आहे, त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आत्म्यातून आपण त्याला संतुष्ट करत आहोत, आत्म्यातून आपण आज्ञापालन करत आहोत, याच्यावर आपण लक्ष ठेवायचं आहे. आमेन.
हे आता गहन सत्य आहे. हे काय फक्त नुसतं पाहून समजणारं नाही आहे. म्हणून प्रार्थना करायला लागते की प्रभू तू माझ्याशी बोल. कारण हे दिव्य सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. हे सत्य माणसाला मुक्त करतं पापाच्या सैतानाच्या तावडीतून. परिस्थिती सुधारते, जीवन सुधारतं, मग माणूस आशीर्वादात चालतो. पण त्याच्यासाठी काय आहे? प्रार्थना जादू नाही आहे. हे सत्य समजणं महत्त्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं काय मिळवलं आणि काय केलं, काय माझं झालं. जे माझ्या नावावर केलं माझं झालं तेच जर मी परत मागतो तर मिळेल का? नाही, कारण ते दिलेलं आहे. म्हणून काय दिलेलं आहे हे कळलं पाहिजे. मग तीच स्टोरी नसणार. तेच प्रार्थना करा ब्रदर, मग तेच प्रॉब्लेम, तीच स्टोरी, तेच रडगाणं, 10 वर्षांनी तेच, 20 वर्ष. ही देवाची इच्छा नाही आहे. अरण्यात 40 वर्ष भटकले मरून गेले, वतनाच्या देशात नाही पोहोचले. किती लोक अरण्यात जसे काय भटकत आहेत, विश्वासणारे देवाचे लोक, पूर्ण आशीर्वादात नाही आहे. याच्यासाठी सत्य समजणं गरजेचं आहे. देवाचं वचन सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे आणि त्याचा पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. म्हणून सैतान शास्त्र का वाचू देत नाही? लांब उपदेशाला का लोकांना बोर होतं? का शास्त्र वाचताना झोप येते? याचं कारण हे की जर वाचलं तर तुम्हाला सत्य कळेल, तुम्ही त्याच्या तावडीतून बाहेर जाल. म्हणून तो म्हणतो वाचू नको, एवढं स्टडी करू नको. हे ते आहे, ही ती सैतानाची लबाडी आहे. आपण प्रार्थना आणि ते पण स्वतः नाही, दुसऱ्यांकडून करून घ्यायची. आणि नाही झालं तर म्हणायचं की यांना पावर नाही, त्यांना पावर नाही. अरे पण तुम्हाला पावर, तुमचा पावर कुठे आहे? आम्हाला जर दोष देता की आम्हाला अभिषेक नाही, आम्हाला पावर नाही, तुमचा अभिषेक गेला कुठे? तुम्ही देवाचे नाही आहे का? तुमचा विश्वास नाही आहे? तुम्ही जर त्या देवाचे आहात तर देवाने तोच आत्मा जो आम्हाला दिला तो तुम्हाला दिलेला आहे. ज्या नियमाने आम्ही चालतो, जो संघर्ष आम्ही करतो तो तुम्ही करत आहात. ज्याने आम्ही विजय मिळतो तो तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. पण माहीत नाही, पण माहीत होणं गरजेचं आहे. म्हणा, माहीत होणं गरजेचं आहे. देवाची इच्छा असली आपल्याला माहीत व्हावं, आणि सैतानाची इच्छा असते की आपण येडे राहावं, अडाणे राहावं, आपल्याला शास्त्राचं झिरो नॉलेज असावं, आपण रडगाणं आयुष्यभर करत राहावं, अरण्यात भटकून मरून जावं, तिथपर्यंत पोहोचू नये. ही सैतानाची इच्छा आहे, लक्षात घ्या. आणि देवाची इच्छा की येशू ख्रिस्ताने जे केलं ते समजून पूर्ण आशीर्वादात ह्या आयुष्यात आपण चालावं आणि त्याचे साक्ष म्हणून जगापुढे राहावं. या 2 वेगवेगळे मार्ग, 2 इच्छा, 2 प्लॅन आहेत आणि हे समजलं पाहिजे. मला टाईम म्हणजे काय फार पराक्रम करत नाही, फार कौतुक नाही आहे ते. तुम्हाला जर स्वतःसाठी टाईम नाही आहे तर तुम्ही दुसऱ्याला कसं काय टाईम देणार? असा प्रश्न आहे माझा. मी म्हणत नाही माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या सेवेसाठी. तुमच्या स्वतःसाठी, तुम्हाला वचनात वाढण्यासाठी जर टाईम नाही तर तुम्ही विजयी जीवन जगणार कसं आहे? सत्य समजणार कसं? प्रॉब्लेम सुटणार कसे? कोणीतरी येईल, मीटिंग घेऊ, कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवेल, कोणीतरी प्रार्थना करेल. किती दिवस? तो दिवस कधी येणार? तो आलेलाच नाही, येणारही नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण प्रभू येशूच्याद्वारे तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला त्याने दिलेलं आहे. फक्त ते विश्वास ठेवून घ्यायचं आहे. खरं वाटत नाही पण ते खरं आहे. बघा वचन 5, जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. तर पहिल्या वचनात तो म्हणतो की आपला न्याय होणार नाही आहे. दुसऱ्या वचनात तो म्हणतो की आपल्याला पापाच्या सत्तेतून देवाने मुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो की आपण देवासमोर नीतिमान ठरलेले आहोत. आपण निष्पाप नाही, नीतिमान. लक्षात घ्या, आपण पाप करू शकत नाही. तुम्ही पाप करत नाही, केलं नाही असं नाही. तुम्ही आणि मी निष्पाप नाही पण नीतिमान आहोत. देवापुढे आपली पोझिशन नीतिमान आहे आणि नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
पण आपल्याला मी पापी आहे असं म्हणत बसायला आवडतं, है ना. पण तसं म्हटल्याने आपण देवाचं वचन नाकारतो, विश्वास नाकारतो. आपण विश्वास नाही ठेवत की त्याने त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवलं आहे. पण जेव्हा आपण आभार मानतो की तू मला नीतिमान ठरवलं, मी तुझे आभार मानतो, तेव्हा सैतान 2 पावलं मागं जातो की नाही, आता हिला कळलं की ही नीतिमान आहे, आता मी हिला कंट्रोल नाही करू शकत, आता मी हिचा पैसा, हिचं शारीरिक आरोग्य, हिचे आशीर्वाद रोखू शकत नाही आहे, याला कळलेलं आहे ते. मग तो बॅकअपला जातो. पण जोपर्यंत कळत नाही तो आपल्याला वेडच ठेवतो, तो आपल्या अंधारात ठेवतो. मग आपल्याला 1000 प्रश्न, देवाने असं का केलं, तसं का केलं, असं का नाही झालं, तसं का नाही, हे का नाही होत, ते का नाही होत. अरे सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या वचनात आहे. पण वचन वाचायला टाईम कोणाला आहे? त्यांना वाटतं की बटन दाबल्यावर लाईट लागतो, तसं 1 मिनिटात प्रार्थना करा लगेच प्रॉब्लेम सुटला पाहिजे, नाही तर तुमच्यात काहीच पॉवर नाही आहे. ही आपली टेंडन्सी आहे, हा ख्रिस्ती विश्वास आहे सध्या जगामध्ये. आणि जर तुमचा असेल तर तुम्ही स्वतःला सावध करा, पश्चाताप करा की प्रभू हे माझे विचार आहेत, माझी क्षमा कर. तर पहिल्या 4 वचनामध्ये काय आहे? विश्वासणाऱ्याचं देवापुढे स्थान. पहिला पॉईंट, विश्वासणाऱ्याचं देवापुढे स्थान, की आपल्यावर दंडाज्ञा नाही, आपण पापाच्या नियमातून मुक्त झालेलो आहोत आणि आपण नीतिमान ठरलेलो आहोत. 3 गोष्टी. आता वचनं 5 ते 10 काय आहे? दुसरा पॉईंट की शरीर आणि आत्मा यामधील संघर्ष. 5व्या वचनाचं सांगतो की जे देह स्वभावाचे ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, म्हणजे विचार करतात. संघर्ष काय आहे की शरीर आणि मनाचा. तो संघर्ष कुठे आहे? मनामध्ये, विचारामध्ये आहे. काय विचार करतात? नीतिसूत्र दिले की माणूस जसा विचार करतो तसा तो आहे. संशय विचारात असेल त्याला सगळ्यावर डाऊट दिसेल, त्याला कोणीच लबाड माणूस असेल त्याला सगळे चोर, लुटेरू दिसतील, त्याला काहीतरी डाऊट येईल की खरं बोलते का हे का. म्हणजे जसे विचार तसं माणूस तसा असतो. मोकळ्या मनाचा असेल तो कोणावरही विश्वास ठेवेल, है ना. म्हणजे सगळं कुठं आहे? विचारावर आहे. तुम्ही जे आहात ते कसं आहात, तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावर, है ना. म्हणून तो म्हणतो की हे आपण आत्म्याच्या नव्या नियमाने कसं चालू शकतो? पहिली गोष्ट विचाराने. दैहिक गोष्टीच्या दिवसभर कामधंदा आणि स्वतःचे पोरं आणि स्वतःचं फॅमिली आणि हेन तेन कसं होईल हे जर 24 तास विचार केला तर तुमचे विचार तेवढेच राहतील. म्हणजे काय विचार करता त्याच्यावर अवलंबून आहे. बघा 5व्या वचनामध्ये, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. 24 तास TV सिरियल पाहत बसला तर ते सिरियल, त्या स्टोऱ्या डोक्यात राहतील. आणि पण शास्त्र जर वाचलं आणि त्याच्यावर जर दिवसभर विचार केला की काय होतं, काय स्टोरी, त्याच्यातून काय शिकणं, तर ते विचार बदलतील. म्हणजे काय? म्हणजे हे की कोणत्या टाईपच्या लोकांबरोबर तुम्ही टाईमपास करता, वेळ घालवता, कोणत्या टाईपचे पिक्चर, सिरियल पाहता, त्याच्यावर तुमची विचारसरणी, तुमचं मेंटॅलिटी अवलंबून आहे. तुमचा स्वभाव तसा तयार होता, है ना. हिंसक केलं की मारका माणूस एकदम रफ माणूस होतो, है ना. म्हणजे कशा टाईपचं तुम्ही काय पाहता, वॉच करता 24 तास, कशा टाईपच्या लोकांमध्ये राहता, तशी तुमची बोलण्याची, वागण्याची स्टाईल होते. म्हणून पाऊल म्हणतो की तुम्हाला जर आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे तर आत्म्याच्या गोष्टीवर लक्ष ठेवा. जर देहाच्या याच्यावर ठेवलं तुम्ही तसे व्हाल आणि आत्मिक याच्यावर केलं तर तसे व्हाल. संगतीचा परिणाम. चुकीची संगत जर असली तर काय होईल तुम्हाला माहिती आहे? मग फेलोशिप, आठवड्याचे 2 तास आपण एकत्र येतो, पण बाकीचे दिवस संगत कोणाची आहे? मग जर चुकीची असेल तर तसे विचार होणारच, त्याला इलाज नाही. तशा टाईपचं तसंच बोलणार, तसंच शिव्या देणार, तसंच वागणार. तर पहिली गोष्टी विचारसरणी. दुसरी गोष्ट तो म्हणतो 6वं वचन, देहाचे चिंतन मरण आहे, आत्म्याचे चिंतन जीवन व शांती आहे. चिंतन म्हणजे विचार, मेडिटेशन, विचार करणे. काळजी करणं हा पण विचार करणे नाही. पण दिवसभर कसं काय म्हणू शकतो? दिवसभर काळजी करू शकतो ना, मग मनन का नाही करू शकत? काय म्हणता काय ब्रदर? मला माहिती आहे मी काय बोलतो ते. एखाद्या गोष्टीचं टेन्शन असं दिवसभर काही करत असलं तरी ते डोक्यात राहतं आणि यालाच म्हणतात मनन. एखादं वचन जर वाचलं दिवसभर ते आठवलं ते काय होतं काय होतं काय होतं, त्याला म्हणतात देवाच्या वचनाचं मनन. प्रेज द लॉर्ड. इतकं सोपं आहे.
म्हणजे ठरवलं तर करू शकतो आपण, पण ठरवणं आपल्या हातात आहे, देवाच्या नाही. प्रेज द लॉर्ड. ठरवणं तुमच्या हातात आहे की किती वेळ कोणाबरोबर द्यायचा, किती वेळ फालतू टाईमपास करायचा, किती वेळ नको त्या टी व्हीवर पाहत बसायचा, किती वेळ वचनात घालवायचा. ह्याच्यावर तो म्हणतो आपली आत्मिक वाढ आहे. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट, आपण कसं चालतो किंवा विजयी जीवन जगतो हे कशावर अवलंबून आहे? आपल्या विचारावर. वचन 5. दुसरी गोष्ट काय आहे की दैहिक विचार मृत्यूकडे नेतात आणि आत्मिक विचार जीवनाकडे नेतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लाईफस्टाईल, आपली लाईफस्टाईल, जीवनशैली. आणि मग तो 8व्या वचनात म्हणतो की 7व्या वचनामध्ये देहाचे चिंतन देवाबरोबर वैर आहे आणि देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याच्याने ते होवत नाही. दैहिक गोष्टीचा सारखा 24 तास विचार केल्याने मग ते लोक म्हणतात, ब्रदर तुम्हाला कसं काय समजतं? अरे पण तुम्ही पण तेच बायबल वाचता, मी पण तेच बायबल वाचतो. नाही पण हे वचन तर आम्ही एवढ्या वेळेस आम्हाला नाही, तुम्हाला कसं काय समजलं? त्याचं कारण हे आहे की आपण विचार कसला करतोय, कोणत्या गोष्टीचा करतोय, ह्याच्यावर प्रार्थनेचे उत्तर, ह्याच्यावर शास्त्र समजणं अवलंबून आहे. तुमचे जर विचार ठिकाणावर असले तर आपोआप वचन समजाल. विचारच चुकीचे असले तर किती पाठ केलं, तोंड पाठ केलं आणि किती उपदेश ऐकलं तरी ते डोक्यावरून जाईल. कधी आमेन म्हणायचं, कधी हालेलुया म्हणायचा पत्ताच लागणार नाही. विचार महत्वाचे आहे. जसे आचार तसे विचार, है ना? जसे विचार तसे आचार, है ना? जे देहाधीन आहे त्याने देवाला संतुष्ट करत नाही. आणि वचन 9 बघा, तो म्हणतो दैहिक विचार करून आपण देवाला खुश करून देवाच्या मार्गात चालू शकत नाही. तो केलेले आहेत केवळ नको त्या लोकांचं ऐकल्यामुळे, नाही का? मी म्हणणार नाही हात वर करा, तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते आहात. विचार, कोणी सजेशन दिलं, रॉंग सजेशन, रॉंग सल्ला, चुकीचा सल्ला. आणि आणखी एक गोष्ट, आपण कसं विजयी होऊ शकतो? वचन 9, जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. आणखी एक गोष्ट विजयी होण्यासाठी काय आहे की आपल्याला देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आपल्याला खरं वाटत नाही पण ते खरं आहे. नाही पण मला नाही वाटत, अरे वाटण्यावर काही नाही आहे. देवावर जर विश्वास, त्याच्या वचनावर विश्वास आहे, ते वचनात जे सांगितलं ते खरं माना. वचन जर खरं वाटत नाही तर विश्वासच नाही आहे, बिलीवरच नाही आहे, विषय संपलाय तिथे. मग ते वचन तोपर्यंत मनन करा, तोपर्यंत पाठ करा, तोपर्यंत वाजत राहा जोपर्यंत खरं वाटत नाही. म्हणजे ते इथून इथं जाईल आणि इथून खरं वाटेल आणि मग त्या वचनाने कार्य होईल. ते फक्त इथं असून उपयोग नाही. हां मला समजलं, इथून इथं गेलं पाहिजे, प्रगट झालं पाहिजे. इथून सैतान नाही चोरू शकत. तो म्हणतो देवाचा आत्मा तुमच्या अधीन, तुमच्यामध्ये जर राहतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही आहे, शरीराच्या मनाच्या अधीन नाही आहे. देवाच्या आत्म्याने तुम्ही मनावर शरीरावर विजय मिळवू शकता. हालेलुया. तुमच्यामध्ये देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्हाला तुमच्या भरोशावर सोडलेलं नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुमच्या शक्तीने, माझ्या शक्तीने आज्ञापालन करायची गरज नाही. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करायला दिलेला आहे, त्याच्यावर भरोसा ठेवा. आत्म्यावर अवलंबून राहायला शिका, स्वतःवर नाही. नाही पण मी असं करणारच नाही, मी रोज असं करीन, हे स्वतःवर अवलंबून राहणे की प्रभू मी नाही करू शकत पण तुझ्यावर मी अवलंबून राहतो, तू मला सहाय्य कर. माझ्या उपदेश केले, माझ्या प्रार्थनेने होऊ शकत पण तू मला सहाय्य कर, तुझ्या आत्म्याने कार्य कर. मग तो उपदेश, मग ती प्रार्थना कार्य करते. म्हणजे आपण जे करतो ते आपल्यावर न राहता आपण आत्म्यावर अवलंबून राहणे, म्हणजे आपण विजयी होतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर ख्रिस्ताचा नाही. वचन 10, जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी नीतिमत्तेमुळे आत्मा जिवंत आहे. ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे तर आत्म्याने जिवंत आहात. शरीराने जरी पाप करता पण आत्म्याने जिवंत आहात, आत्म्याने ख्रिस्ताचे आहात. आणि देव आत्मा आहे तो आपल्याला, आपण आत्म्यात कसं आहोत हे पाहतो.
वरून स्वभावाने कसा आहे हे नाही पाहत. प्रेज द लॉर्ड. आपला स्वभाव कसा आहे हे देव नाही पाहत. आत्म्यातून पाहतो की आपण रक्ताने येशू ख्रिस्ताच्या शुद्ध झालेले आहोत हे तो पाहतो. जसं देव आपल्याकडे पाहतो तसं आपण स्वतःकडे पाहायला शिकलं पाहिजे. पण आपण काय पाहतो? कोणाचा स्वभाव कसा आहे, ब्रदरचा स्वभाव कसा आहे. आपण काय पाहतो? आपले वीक पॉईंट काय, आपण काय चुका करतो. पण तो म्हणतो की ते नका पाहू, आत्म्यातून तुम्ही देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे, आत्म्यात परिपूर्ण आहात हे लक्षात ठेवा आणि पुढे चाला. प्रेज द लॉर्ड. देहात परिपूर्ण नाही होऊ शकणार नाही, पण आत्म्यातून त्याने केलेलं आहे हे ध्यानात ठेवून पुढे चाला. म्हणजे सैतान दोष लावणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणणार नाही मी पापी आहे, मी पापी आहे आयुष्यभर. तुम्ही म्हणाल की प्रभू तुझ्या नियमाने, आत्म्याच्या नियमाने मला त्या शरीराच्या नियमापासून मुक्त केलेलं आहे. पावलाप्रमाणे जरी इकडं चुका होतात तरी आत्म्यातून मी त्याच्याबरोबर चालत आहे. जरी मी कमी पडतोय तरी आत्म्यातून देव माझा उपयोग करीत आहे. तरी मी विजयातून विजयाकडे जात आहे. हरकत नाही, मी पडलोय, मी जखमी झालो, सोनाने ब्रदर सैतानाने मला मुक्त केला, ॲक्सिडेंट केले, हल्ले केले, तरी आत्म्यातून माझं तारण झालेले आत्मा नाश होणार नाही आहे. आत्म्यातून मी त्याचं आज्ञापालन करेन. हे आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवन काय चर्चलायचं आणि जायचं नाही. आत्म्यातून कोण झालेलो आहोत, काय झालेलो आहोत, त्या आत्म्यानेच चालणे. देह स्वभाव नाही, काय करतो आणि काय करत नाही ह्याच्याप्रमाणे नाही, आत्म्यातून. आणि मग आता शेवटी वचन 11, ज्याने येशू ख्रिस्ताला मेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये राहतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेल्यातून उठविले तो तुमच्यामध्ये राहणारा आत्मा तुमचे अमर्त्य शरीरात जिवंत करील. एक दिवशी मरण येईल, पण जर देवाचा आत्मा आहे तर तो पवित्र आत्मा एक दिवशी तुम्हाला जिवंत करील आणि एक दिवशी आपलं पुनरुत्थान होईल. म्हणजे काय? आता 3 पॉईंट. पहिला पॉईंट हा, वचन 1 ते 4 देवासमोर विश्वासणाऱ्याची पोझिशन किंवा स्थिती. वचन 5 ते 11 2 परस्पर विरोधी जीवनशैली. देहाने, स्वभावाने चालणे, मनाने आणि आत्म्याने चालणे, म्हणजे 2 परस्पर विरोधी जीवनशैली. दुसरा पॉईंट वचन 5 ते 11. तिसरा पॉईंट वचन 12 आणि 13. 2 गोष्टी ज्याला आपण तोंड दिलं पाहिजे किंवा केल्या पाहिजे. पहिलं, आपण देह स्वभावाप्रमाणे नाही चाललं पाहिजे, मनाला वाटतं तसं, आत्म्याच्या प्रेरणे. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतःच्या शक्तीवर नाही तर पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. या 3 गोष्टी आहेत. मग आता प्रश्न असा आहे, त्याच्या मार्गात आपण देवाच्या मार्गात चालत असताना, दररोज जगत असताना, पहिला प्रश्न असा आहे, जे पहिल्या वचनात त्याने सांगितलं, ख्रिस्त येशूच्या ठाई. खरंच मी ख्रिस्ताच्या ठाई आहे काय? खरंच मी ख्रिस्ताचा झालो आहे काय, झाले आहे काय? जर नसेल तर आज त्याच्याकडे या, पूर्ण पश्चाताप करून पूर्ण समर्पण करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर मी ख्रिस्ताचा झालेले आहे तरी माझ्या डोक्यात माझे विचार सारखे जगाबद्दल आहेत का? आत्मिक गोष्टीची, वचनाविषयी, दिव्य गोष्टीची मला उत्सुकता, आवड आहे. माझं मन देवाच्या ठाई स्थिर आहे का? मी स्वतःच का देवावर अवलंबून आहे? आपण डोळे बंद करूया, स्वतःला विचारूया.